हाँ बोला। खंबगणी डॉक्टर मैडम से मिलना से। अपॉइंटमेंट आहे का? ताने नंबर कोनी लगायो? हाँ मने ऐसे ही लेकर आवी गई तू यहाँ पे? हाँ ए मारी लुगाई। अन्ने नंबर लगाई मालम छै कोणी लागो। अगाचा बस मना मालम छे तू कसाची। हो नंबर लावलाय मी, असं काय करणार? नाव कसं नाहीये तुमचं? तुम्ही मराठीत बोलता? हो 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 16 वर्ष झाले ना मला इथे मुंबईमध्ये, तर मराठी तर यायलाच पाहिजे। आप चल, कोई फायदा नाही है। चल चल घर चल। थांबा थांबा मी चेक करते। हाँ नाव काय म्हणाला? वसुंधरा वसुधा राजपूत। वसुधा। हा सॉरी, नाव आहे, तुम्ही जाऊ शकता। धन्यवाद। बघा मी म्हणाले काय ग थर्ड इयरला आपण गेलो तो माझ्या लुनावर परपट। अगं कशी विसरेन मी। हे बघा आता जर त्यांना कळलं ना तर त्या अख्खं घर डोक्यावर घेतील। आता नको। अगं तुला सांगायचंच राहिलं, या बास्केटमध्ये ना तनयानी प्रेग्नन्सीमध्ये काय काय खायला पाहिजे म्हणजे पौष्टिक लाडू पौष्टिक पदार्थ ते सगळं घेऊन आली मी आज। अगं ते काय आमच्या घरी मिळत नाही का तिला? आम्ही आहोत ना लक्ष ठेवायला, तू काय काळजी करते एवढी? अगं तू आहेस, नक्की काळजी घेशील तिची। पण मला सांग, त्या वसुंधराने तिची काळजी घेतली नाही तर मी बरी गप्प बसेन? मी आहे ना तिच्या डोक्यावर बसलेली, मी बरोबर तिच्याकडनं सगळं करून घेते की नाही बघ। ते तर आहेच। बरं तनया कुठे आहे? मी तिला भेटून येऊ का? तुला माझ्या परवानगीची काय गरज आहे? जा वरच्या बेडरूम मध्ये आहे ती। बर आलेच। ऐक काय आणलं एवढं आजीबाईंनी? तुम्ही कुठे गेला होता? वसुंधरा माझ्या सोबत होते। आई ते मी चहा करू? बरं हे बघ बच्चा, याच्यामध्ये ना पौष्टिक पदार्थ आहेत बरं का। काय मम्मा तू पण आधीच ती म्हातारी मला काय करून खायला घालत असते, आज काय शीत खाणेरडं कडू ते पालक सूप मला प्यायला दिलं। मम्मा यार मला कंटाळा आला या नाटकाचा। आणि त्यात तू ते काय कसले पौष्टिक पदार्थ घेऊन आलीये? शी। चिल बच्चा चिल। पौष्टिक ना इतरांना सांगण्यासाठी, पण यामध्ये काय माहिती, तुला आवडणारे सगळे पदार्थ म्हणजे रेडी टू कुक प्रोडक्ट्स। फक्त गरम पाणी घालायचं की पदार्थ तयार। खरं? ऑफकोर्स। थँक्यू, ग्रेटेस्ट। बरं ऐक, या लोकांकडनं पैसे लाटण्याचा एक करकरीत प्लॅन तयार केलाय मी। कोणता? की एका क्लायंटला पाठवलंय त्यांच्या कंपनीत अखिलशी बोलायला। आणि आपल्याकडे भरपूर पैसा यायला लागेल, आणि खूप पैसे आले ना की अशी उधळपट्टी नसते करायची, इन्व्हेस्ट करायचा असतो, असा खर्च नसतो करायचा। त्याच्यासाठी ना प्रॉपर प्लॅनिंग करायला लागतं, हो की नाही अखिल? करेक्ट। प्लीज तुम्ही समजावा हिला। ब काय जावई बापू, माझ्या मुलीची काळजी घेताय ना व्यवस्थित? अहो म्हणजे काय, अगदी नीट काळजी घेतोय। नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हीच विचारा तुमच्या मुलीला। अरे विश्वास आहे तुझ्यावर। बरे निवे,
उगाच भांडत जाऊ नका एकमेकांची. प्रेमाने राहा, आनंदात राहा. हं? आणि बच्चा, काही लागलं तर फोन कर. हो मम्मा. बरं येऊ मी? काय इतक्या लवकर? अरे खूप कामं पडलीत, नंतर निवांत येईन कधीतरी. हा चल बाय. बाय मम्मा. फोन कर. हं? येते. हो हो. मी आलोच, फ्रेश होऊन येतो. हो. नाही तसा तो क्लायंट मार्केटमध्ये नोन आहे, पण भास्करदाचं ओपिनियन त्याच्याबद्दल जरा वेगळं आहे. त्यांनी त्या माणसाचे रेकॉर्ड्स चेक केले तर कळलं की व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा हा माणूस विश्वासू नाही. म्हणून त्या माणसाची माहिती शोधतोय मी. आणि हे काम जर भास्करदादाने ऑफिसमध्ये केलं तर उगाच अख्खेला वाईट वाटेल, त्यांच्यामध्ये गैरसमज होते. म्हणून मला ते इथे घरी करावं लागतंय. आणि हे सगळं मला लवकरात लवकर करावं लागेल, कारण 4 दिवसात अखेर कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे. ही डील क्लोज व्हायच्या आधी ना मला त्या माणसाची माहिती कुठल्याही परिस्थितीत शोधून काढावी लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करून घ्या, पण तुमचं काम होईपर्यंत मी पण तुमच्यासोबत इथेच थांबते. मग आपण एकत्र जेवू. नाही कशाला, तुम्ही जेवून घ्या ना, मी येतो. मी तुमच्याशिवाय नाही जेवणार. ठीक. चल. अहो, ते एक गोष्ट बोलायची होती. काय? झोपकेदार मिशांमध्ये खूप छान दिसत होता. हो का?